तर गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि सुप्रभात सगळ्यांना. आणि आता आपण आपला जसं की पार्ट 2 आणि आपण आता आलेलो आहे म्हणजे रूमवरच होतो. सकाळचे लवकर निघायचं होतो बट झालं नाही. 7:20 झालेले आहेत म्हणजे उठायला थोडासा उशीर झाला. मग आता आपण चालणार आहे अलिबागला. सगळ्यांचं आवरून झालेलं आहे. बघू शकता सगळी आवरत आहे इथं. मम्मी वगैरे सगळे झालेले आहेत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आज आमच्या दीदीचा वाढदिवस होता. सो दीदी हॅलो, हॅपी बर्थडे. ते मोबाईल जरा ठेवा तिकडं. एवढं चांगलं वातावरण आहे. एक सेकंड तुम्हाला व्ह्यू दाखवू. तरी सुद्धा मोबाईलचा पाठला सोडायचा नसते मित्रांनो. हे कसला असते आता बघा तुम्ही काय खतरनाक व्ह्यू भेटतोय बघितलं काय. म्हणजे इथं आपला बेड आणि इथं असं काय व्ह्यू दिसतोय यार मस्त. आणि इथं आपण आरामात झोपायचे. बेड एकदम आणि मस्त एकदम कम्फर्टेबल वाटलं. आणि रूम पण एकदम जाम मस्त आहे, भारी आहे रूम. सो आता आवरून पटकन आता जायचं झालेलंच आहे. आवरून आता 5-10 मिनिटात आपण लगेच खाली जायचं. ठीक आहे. सो लेट्स गो. जास्त उशीर करायला नको, जाऊया पटकन. सो मित्रांनो आता नाव रूमला चेकआउट करायचा टाइम झालेला आहे. सो यू कॅन सी दिस 7:28. हो माय गॉड, खूपच लेट झाला आहे. सो आता पटकन रूमला चेकआउट करूया आणि पटकन बाहेर ठेवा. किल्ली इथेच ठेवा सांगितलेली, फक्त अंतराळी ठेवायला सांगितलेली. ओनली एवढंच करायचं. तर चला मग ह्या ओनली कडी घालून जावं म्हटलं. कुलूप काय घालून नाही म्हटलं. एक सेकंड, पहिला आपलं चेकआउट करून घ्या काय राहिले बेले की नाही. ओके, काय नाही राहिलं. सो लेट्स गो. सो नाव यू कॅन सी दिस. आत्ता आपण आलो आहे गाडीपाशी आणि बघू शकता की काय वातावरण झालेलं आहे. सो ब्युटिफुल यार. एक सेकंड, तुम्हाला इथनं व्ह्यू दिसतोय का? एक सेकंड चेक करूया आपण. आणि हा जो हे जे होतं आपण इथं राहायला आलो होतो नाही यार, पाठीमागच्या माउंटेनचा व्ह्यू नाही दिसणार तुम्हाला. व्ह्यू नाही, काय खतरनाक माउंटेनचा व्ह्यू आला होता, एकदम खतरनाक. बघूया आता पुढं जाऊया. आता पुढं व्ह्यू चांगले आहेत ते पण घालतो त्यात. ओके, व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. ओके, नाही खरंच भारी दिसतं. तर मित्रांनो आता असला भारी खतरनाक व्ह्यू आला ना, जे धुक्यामध्ये म्हणजे हिवाळ्यात आपण दुसऱ्या सीझनमध्ये येत होतो ना, तर त्या सीझनमध्ये आपल्याला बघायला भेटत नव्हतं. तर असलं वाईट एकदम बघायला भेटतं. आपण त्याच्या आता एकदम आरपार दिसतं का, म्हणजे क्लिअर दिसतंय. आता त्याचा व्ह्यू बघा असा होता. काय खतरनाक लेवलचं मित्रांनो वाईट. हे जर असं जरी फक्त पाणी जर भरलं नाही, समुद्राच वाढते मित्रांनो. एवढं असं हे झालंय मित्रांनो. आत्ता आपण आलोय अलिबागमध्ये, म्हणजे उशीर आलोय आणि अलिबागमध्ये थोडं दादाच्या रूमवर गेलो, रेस्ट केलो. त्यानंतर आता आपण फिरत आहे अलिबाग. सो पुढचा व्ह्यू बघू शकता. एक मिनिट. सो आता पुढचा तुम्ही व्ह्यू बघू शकताय की कसा आहे मित्रांनो. आपण चाललो आहे किल्ल्यावर. सो बघूया. आणि हे बघा मित्रांनो, मित्रांनो बघा हे नदी शेवटी जाऊन समुद्रालाच भेटते वाटतं. आणि हे कंपन्या वगैरे. आणि हे बघा काय भारी व्ह्यू आणि काय मोठे नदी आहे, बघू शकता मित्रांनो. बघू शकताय की जाता जाता समुद्र दिसतोय बघा मित्रांनो. ते बघा, यू कॅन सी दिस समुद्र. मित्रांनो आत्ता आपण आलोय किल्ल्यापाशी आणि माझ्या म्हणजे पुढे बघू शकता की किल्ला तुम्हाला दिसतोय क्लिअरली. आणि आत्ता आणि माझ्या मागं तुम्हाला हे पण दिसत असेल समुद्र देखील बघू शकताय. काय यार, वॉट लुक यार. टेम्परेचर रिअली हाय. माझा आयफोन रिअली तापलाय डेंजर. मित्रांनो आत्ता पण चाललोय, म्हणजे आता किल्ला बंद होता, किल्ल्यापाशी जाणार होता पण किल्लाच बंद आहे. सो आता आपण परत चाललोय समुद्रापाशी. म्हटलं आता ते तर बंद आहे. सो समुद्रापाशी जाऊया, समुद्रापाशी थोडंफार काढूया. बट तुम्हाला हे सांगतो, अलिबागचं टेम्परेचर 31 डिग्री सेल्सिअस आहे आणि सांगलीचं 37 to 38 डिग्री सेल्सिअस आहे. तरी पण तिथे जास्त हे वाटत नाही. बट अलिबागचं जास्त वाटतं यार. गाडी आली वाटतं, शूट काढायचं. 1 मिनिट. तर मित्रांनो आत्ता आपण आलोय बीचवर. जसं की तुम्ही बघू शकताय काय कमाल आहे आणि मस्त. हा, आणि आता पाण्यापाशी आल्यामुळं थोडंसं तर गार वाटत आहे मित्रांनो. जसं की बघू शकता ऊन तर पडतंयच पण गार सुद्धा वाटत आहे. चला मग आता थोडंसं आतमध्ये जाऊन एन्जॉय करूया, थोडंसं शूट घेऊया, सिनेमॅटिक वगैरे सगळं करूया.
आणि मग आता सगळे बाहेर येतच आहेत आणि व्ह्यू तर तुम्ही बघू शकता काय कमालचा व्ह्यू येत आहे यार इथं. आणि आत आणि गेल्यावर पाण्यात बघूया जमलं तर जाऊया, नाही तर मग तिथलं तिथं शूट घेऊन परत रिटर्न या, बघूया कसं काय काय होते. आता बीचवर जाऊन काय काय करायचं आहे? काय पाण्यात पाण्यात काय थांबायचं, समुद्र बघायचा, पाण्यात फिरून यायचं. प्लॅनिंग करून नाही जायचं, बिगर प्लॅनिंग करता जायचं. बिगर प्लॅनिंग करता जायचं मग आता काय करायचं? आता ते आलोयच की मग आता काय करायचं? आलोयच की आपण आता आलोयच की मग आता काय करायचं? जाऊया पाण्यात. चला की मग लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण चाललो भाई साहेब. ओ माय गॉड, अरे यार दगड बघा ना इथले, खूप दिवसांनी बघायला भेटायला आलो दुसरीकडे. मित्रांनो आत्ता आपण आलोय फायनली समुद्रापाशी क्लोजली. सो तुम्ही चेक करू शकताय की पाणी कसं. एक सेकंड मे बी त्याच्या आधी आपल्याला आपले चप्पल काढलेले पाहिजेत आणि आपली पॅन्ट वर घेतलेली पाहिजे, नाही तर कसं होईल सगळं हे जाईल. अरे वाव रे भाऊ, काय लाटा यायला आलं. आता फायनली आलोय आपण आज अरे काय व्हायले. सो चला मग आता थोडंसं शूट वूट घ्या. मम्मी म्हणायला थोडंसं. मित्रांनो अर्ध शूट तर झालेलं आहे आणि खतरनाक शूट झालेलं आहे, ते आपण बघूया जमलं तर सांगतो तुम्हाला, आपल्या एडिटिंग पेजवर अपलोड करूया नक्की. आणि मित्रांनो खरं सांगायचं म्हटलं तर एकदम भारी वाटत आहे. मी सुद्धा म्हणजे पाण्यात बिण्यात गेलो होतो, सगळं गेलो होतो, बघू शकताय ते बघा. तर चला मग थोडंसं एक कट्ट्यावर एक शूट काढायचं होतं. सो कट्ट्यावर आलो होतो आणि बघू शकता आता कट्ट्यावर इथे एक लय भारी शूट येईल. बघूया आपण ट्राय करूया कोणत्या कॅमेरा अँगलनं साईडने बघूया आपण आता कुठलं भारी दिसेल, कोणतं हे दिसेल आणि त्यानुसार आपण एक परफेक्ट शूट काढूया एकदम मस्तपैकी. ओके. आणि इथून तर व्ह्यू बघा काय. ओ ओ भाई 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 ओ खाय यार, खतरनाक. हा एक शूट खतरनाकच झाला पाहिजे. ओके. त्यासाठी मोठी लाट पाहिजे. आता मोठी लाट मे बी अजून मागच आहे, नाही छोटी लाट पण चालेल. आले हा मस्त 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 एकदम कडक खतरनाक शूट झालं. आता इथं बसूया आणि एक मस्तपैकी शूट घ्या. ओके. एकदम फुल एन्जॉयमेंट चालू आहे, फुल एंटरटेनमेंट चालू आहे. त्यांनी दोघं तिकडं आहेत आणि आम्ही सगळे इकडं आहेत. सो आता मस्तपैकी फोटो वगैरे थोडेसे क्लिक करूया आणि ते झाल्यानंतर आपण एकदम निसर्गाशी रिअलमध्ये फोटो क्लिक करूया. सो चला मग आता फोटो आपल्या कॅमेरामध्ये स्टोर आहे. आणि नाव आता बीचवरचं सगळं एंटरटेनमेंट करून झालेलं आहे जवळपास. आत्ता बघू शकताय की किती 3:05 किती तर झालेत वाटतं. सो आत्ता आपण चाललो आहे घरी आणि गरम तर आता व्हायला लागले गरम, कारण जास्त पडलो आहे, हिंडलो आहे, फिरलो आहे आणि त्यामुळं सो जास्तच एक्स्ट्रीमली गरम व्हायला लागले. आता गाडीत बघूया ए सीचं तर काय फरक पडतो. ए सीचा फरक पडतोय फरक, बट जास्त नाही, तेवढं फेस आणि तेवढंच ठीक आहे. आता बघूया जाऊया. मस्त खूप मजा आली. माझ्या फेसवरनं बघू शकता की काय किती गरम होत आहे. सो नाव आता जाऊया आता घराकडे. ओके मित्रांनो मग आता आपलं झालेलं आहे आणि आता पण चाललेलं आहे घरी. घरी म्हणजे रूमवर चाललेलो आहे. रूमवर गेल्यावर यांचा बड्डे करायचा आहे. सो लक्ष पण नाही यायला. तर बड्डे झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा जवळच्या बीचवर जायचं. तिचं नाव माहित नाही, मी सांगतो तुम्हाला. तर ठीक आहे मग लेट्स गो अँड एन्जॉय. नाव आता इथं गाडी पार्क केलेली आहे. सो आता त्या रूमवर चाललो आहे मी. तो पण येत आहे रस्ता, त्यालाच माहीत होतात काय होते ते. सो लेट्स गो फॉर त्याच्या रूमला. आणि त्याच्या रूमला गेलो तुझा बड्डे करायचा आहे. सो तुझा बड्डे झाल्यावर आपल्याला अजून एक बीचवर जायचं. तो बीच संपूर्ण फिरल्यावर मग डायरेक्ट आपण जाणार आहे सांगलीमध्ये. आम्ही रूमवर पोचल्यावरच बड्डे सेलिब्रेशन सगळं झालेलं आहे आणि केक सुद्धा कापला गेलेला आहे. मग आता चालू आहे आमची छोटीशी पार्टी अँड यू कॅन सी दिस. मित्रांनो आता हे झाल्यानंतर आपण थोडंसं बीच घेऊया आणि त्यानंतर डायरेक्ट चाललो आहे आता डायरेक्ट बीचवर. आणि संकेत दादा सुद्धा आला होता घरी, रूमवरच येऊन थांबलेला. आराम केला. आत्ता जवळपास वाजले आहेत 7:15 आणि आत्ता आपण आलो होतो सगळीजण जेवण खायला, कारण बड्डे होता. सो बड्डेची पार्टी देण्यासाठी आणली होती. होय का नाही? बरोबर आहे का नाही? नाही बरोबर आहे का नाही? येस येस. सो आता चला मग जेवण घेऊया. जेवणामध्ये अजून मागवले नाही, अजून रेडी होत आहे. तर हे आली तर हे सगळे नाही तर हे गारवून व्हायचं. हे जेवण डायरेक्ट आपण बघूया. थोडीशी अजून एक एक्सपोर्ट करूया आणि त्यानंतर सांगतो कोल्हापुरी व्हेज आहे. आणि अजून काय काय येणार आहे? हैदराबादी व्हेज, कोल्हापुरी व्हेज मस्त. आणि तिथं आज ही फायनल मॅच आहे. सो तिथं फायनल मॅच बघत आहे. स्कोअर काय झालं आहे आत्ता?
ठीक आहे तर मी चला मी जेवण खाणं पिणं सगळं करूया आणि मग तरी आपला हैदराबादी व्हेज पण आलेला आहे बघू शकता. आता ते सर्व करत आहेत आणि ते सर्व केल्यानंतर आपण जेवणाचा स्वाद घेऊया. ठीक आहे कारण आत्ता आपण चाललोय सध्या बीचवर. आता जवळपास रात्रीच अरे वाय दिसतंय तर आत्ता आम्ही चाललोय सध्या बीचवर मागच्या आणि मग आता जेवण वगैरे एकदम भारी झालेलं एकदम आणि मॅडम होत्या होय आजच्या जेवणाची. प्लीज शो द बिल कुठे गेलं? बिल शो करा. बिल बघू शकता पेड बिल केलेलं आहे. आता बिल तर आकड्या दिसायला झाला नीट पण नंतर सांगेल तो तुम्हाला व्हिडिओमध्ये. सांगतो मी सो चला मग आता जाऊया अलिबागच्या बीचवर पटकन. आणि पाठीमाग बघा आमचे. हा हे पाठीमाग नाही या लागलेत अजून. बघू शकता की कसं आहे अलिबागचं बीच. तर मागच्या वेळी आलो तर भरपेट होतं पाणी बट आता नाही आहे. फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हासारखं पाणी झालेलं आहे. पाक तिकडे गेलेलं आहे. सो बेटर ऑप्शन हाच राहील की गपगुमान इथं बीचच्या जवळ राहिलं बरं होईल. ठीक आहे तर सगळ्यांचं आता फोटो सगळं काढून झालेलं आहेत. आता त्यानंतर आता सांगलीला जायला पाहिजे. सांगलीला आम्ही डायरेक्टच निघणार. आता रेस्ट काय नाही करणार कारण आत्ता जवळपास वाजले आहेत 8:15 आणि आता एक 10 मिनटात लगेच सांगलीला निघायचं बिकॉज कारण सकाळपर्यंत आपल्याला सांगलीमध्ये पोचायचं आहे काम आहे. सो आता थोडेफार यांचे फोटोज काढायचे असतील तर ते सुद्धा कंप्लीट करून घेऊया आणि वाटलंच तर जर अजून काय दाखवायचं असेल तर ते सगळं दाखवून देतो आणि आपला व्लॉगसुद्धा एंड करूया. ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया. मला नाही वाटत की पुढचा व्लॉग बनेल. सो चला मग सर्वांच्या सहमतीने व्लॉग एंड करूया. चला मग तुम्हाला काय बोलायचं आहे? तुम्हाला कसं वाटलं अलिबागमध्ये फिरून? तुम्हाला तर भारीच वाटतं. कोकण म्हणजे मस्त वाटतं. मस्त एकदम कलास. हां आणि ह्यांना छान वाटलं. छान आम्हाला. आणि तुम्हाला मॅडम काय केलं इथे? आता लास्ट स्टेप सोडा प्यायला आलो तर मग सोडा पिऊन डायरेक्ट आपण घराकडे जाऊया. ठीक आहे म्हणजे आता हा व्लॉगच एंड करूया. सगळ्या मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.